घर अजून अंधारातच होतं. पहाटेचे 4 वाजले होते. सुशीलाबाई झोपेतून अचानक उठल्या. पोटात तीव्र कळा उठल्या होत्या. जणू आत कोणीतरी मुरगळून धरलंय असं वाटत होतं. त्या कडाडलेल्या थंडीतही त्यांच्या कपाळावर घाम फुटला होता. हळूच उठून त्या नानीघराकडे गेल्या. दिवा लागतच त्यांची नजर खाली गेली आणि त्या जागच्या जागी थरथर कापू लागल्या. साडी पूर्ण भिजली होती रक्ताने. पुन्हा तेच. देवा, त्या भिंतीला टेकून उभ्या राहिल्या. पायात ताकद उरली नव्हती. हा त्रास नवीन नव्हता. गेल्या 6-7 महिन्यांपासून तो त्यांच्या सोबत होता. कधी कमी कधी जास्त, पण आज मात्र तो वेगळाच काही होता. रक्त थांबत नव्हतं. डोळ्यांसमोर अंधाऱ्या येऊ लागली. तरीही सुशीलाबाईंनी आवाज केला नाही. लोक काय म्हणतील या वयात अजूनही हे? माझ्या सुनेला कळालं तर? ह्या विचारांनी त्यांनी वेदना गिळल्या. वय झालं म्हणजे त्रास संपतो का? सुशीलाबाई साठीत होत्या. कोकणातल्या एका छोट्या गावातून आलेल्या, साध्या, कमी शिकलेल्या, पण संसार कसा करायचा, घर कसं चालवायचं आणि घर कसं सांभाळायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. त्यांना वाटायचं वय झालं की शरीर आपोआप शांत होतं. मासिक पाळी, वेदना, त्रास सगळं संपतं. पण त्यांच्या बाबतीत तसं झालंच नाही. कधी अचानक रक्तस्राव, कधी पोटात असह्य वेदना, कधी चक्कर येऊन बसून राहावं लागायचं. एकदा त्यांनी धीर करून नवऱ्याला सांगितलं होतं. तेव्हा नवरा म्हणाला होता, अगं एवढं काय त्यात, घरगुती उपाय कर. आपल्या वयात दवाखान्यात जायचं म्हणजे लोक हसतील. मुलालाही सांगितलं होतं. तो म्हणाला, आई तू जरा जास्त विचार करतेस. थोडा अशक्तपणा येत असेल. बाहेर गेलो तर लोक काय म्हणतील? त्या दिवशी सुशीलाबाई गप्प झाल्या. त्यांनी ठरवलं, आता कोणालाही काहीही सांगायचं नाही. मानसी या घरात येऊन अवघे 2 महिने झाले होते. नुकतंच लग्न, नवीन घर, नवीन माणसं, नवीन नाती. ती सासूबाईंना आई म्हणायची तेव्हा सुशीलाबाईंना अजून थोडं अडखळल्यासारखं वाटायचं. इतकी वर्ष ज्या शब्दांची वाट पाहिली होती तो शब्द आज खरा वाटत होता. पण तरीही मनात अंतर होतंच. मानसी शांत स्वभावाची होती. कमी बोलणारी पण निरीक्षण करणारी. तिला जाणवत होतं सासूबाई काहीतरी लपवत आहे. सकाळी उठून स्वयंपाक करताना त्या मध्येच थांबत, हात कमरेला नेत, कधी खुर्चीवर बसत. एकदा मानसीनं विचारलं होतं, आई बरं वाटत नाहीये का? सुशीलाबाई लगेच हसून म्हणाल्या, काही नाही ग, वयाचं आहे. मानसी गप्प झाली. पण मनात मात्र प्रश्न तसाच राहिला. तो दिवस जो सगळं बदलणारा होता. त्या दिवशी दुपारी घरात कोणीच नव्हतं. मानसी स्वयंपाकघरात होती. सुशीलाबाई खोलीत होत्या. अचानक धडाम असा आवाज झाला. मानसी धावत आली. सुशीलाबाई जमिनीवरती बसल्या होत्या, भिंतीला टेकून. चेहरा पांढरा फकट, डोळे अर्ध मिटलेले, श्वास जोराजोरात वाढला होता. आई! मानसी घाबरून पुढे गेली. त्याने डोळे उघडले पण त्यात भीती होती, लाज होती. पाणी दे ग. मानसी पाणी आणायला गेली. तेवढ्यात तिची नजर खाली गेली. सुशीलाबाईंच्या साडीवर पुन्हा रक्त. मानसीचा हात थरथर कापू लागला. आई हे काय आहे? सुशीलाबाईंनी नजर चुकवली. काही नाही ग, थोडासा त्रास आहे. पण मानसीला समजलं हा थोडा त्रास नाही. त्या रात्री सुशीलाबाईंना पुन्हा चक्कर आली. मानसी त्यांच्या जवळ बसली होती. त्यांचा हात धरताना तिला जाणवलं हात थंड पडत चाललाय. आई आपण डॉक्टरांकडे जाऊया. सुशीलाबाई घाबरून म्हणाल्या, नको ग, लोक हसतील. कोण हसेल आई? आजारपणाला लाज कशाची असते हो? सुशीलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. तुला कळत नाही ग, या वयात हे सांगणं म्हणजे अपमान असतो. मानसी काही बोलली नाही, पण तिच्या मनात निर्णय तयार होता. मानसीच्या मनात वादळ होतं. मी नवीन सून आहे, माझं कोणी ऐकेल का? घरच्यांनी विरोध केला तर? पण लगेच दुसरा विचार आला. आज गप्प बसले तर उद्या आईच राहणार नाही. ती सुशीलाबाईंच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. तिला स्वतःची आई आठवली. आई असती तर मी तिला असं सोडलं असतं का? उत्तर लगेच मिळालं नाही. त्या रात्री घरात अस्वस्थता होती.
घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, पण मानसीला वेळ थांबल्यासारखा वाटत होता. सुशीलाबाई खाटेवरती झोपल्या होत्या, डोळे मिटलेले पण श्वास अनियमित. मानसी त्यांच्या शेजारी बसून होती. सासूबाईंचा हात तिने घट्ट धरून ठेवला होता, तो हात जो नेहमी कामात गुंतलेला असायचा, आज मात्र बर्फासारखा थंड थंड निश्चित पडलत चालला होता. आई डोळे उघडा, मी इथेच आहे. सुशीलाबाईंच्या ओठांवर हलकीशी हालचाल झाली. अगं, मी मेल्यावर कोणाला सांगू नकोस. मानसीच्या डोळ्यात पाणी आलं. असं काही बोलू नका आई, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. पण त्या शब्दांवर तिलाच विश्वास बसत नव्हता. मानसीने हळूच नवऱ्याला उठवलं. तुम्ही एकदा आईकडे पहा, त्यांची अवस्था खूप बिघडली आहे. तो अर्धवट झोपेत उठला, आईकडे पाहिलं आणि पण लगेच मान हलवली. मानसी, तू उगाच घाबरतेस. आई मजबूत आहे, पण रक्तस्राव थांबत नाहीये. मानसीचा आवाज थरथर कापत होता. अगं, अशा गोष्टी सांगायच्या नसतात. उद्या पाहू. उद्या? तो शब्द मानसीच्या कानात घुमत राहिला. उद्या? आई राहिलीच नाही तर? तिने पुन्हा प्रयत्न केला. आपण डॉक्टरांकडे जाऊया आत्ता, लगेच. तो थोडा चिडला. इतक्या रात्री? लोक काय म्हणतील? नवीन सून आईला घेऊन दवाखान्यात धावत सुटली. तो त्यांच्या खोलीत निघून गेला. मानसी तिथेच उभी राहिली, एकटी. ती सुशीलाबाईंच्या जवळ बसली. त्या हळूच बडबडत होत्या. लाज वाटते ग माझीच मला, बदनामी होईल. मानसीचा संयम तुटला. आई, बदनामीपेक्षा तुमचं आयुष्य फार महत्वाचं आहे. तिच्या मनात आज एक वाक्य पुन्हा पुन्हा येत होतं. आज निर्णय घेतला नाही तर कायमचाच उशीर होईल. तिने उठून फोन हातात घेतला. आईला फोन करायचा विचार आला, पण लगेच थांबली. हे माझं घर आहे, मला इथे ठाम राहायचं आहे. तिने पर्स उघडली, त्यातले काही कागद, पैसे तपासले. जे होईल ते होईल. मानसीने सुशीलाबाईंच्या कपाळावरती हात ठेवला. आई, आपण दवाखान्यात चाललोय. नको. लोक काय म्हणतील? नाही, मी ठीक आहे. ती उठली. घर शांत होतं, कोणीही जागा नव्हतं. मानसीने शेजारच्या रिक्षावाल्या काकांचं दार वाजवलं. दवाखान्यात नेण्यासाठी विनंती केली. सुशीलाबाईंना आधार देत बाहेर आणलं. प्रत्येक पावलागणिक त्यांचं शरीर अधिक थरथर कापत होतं. रिक्षा निघाली. मानसीचे दिवे मागे सरकत होते, पण मानसीच्या डोळ्यांसमोर फक्त एकच भीती होती. मी उशीर तर करत नाहीये ना? रुग्णालयात पोचताच नर्सने सुशीलाबाईंची अवस्था पाहिली. ब्लड प्रेशर खूप कमी आहे. डॉक्टर धावत आले. तपासणी सुरू झाली. मानसी बाहेर उभी होती, हातात पर्स. हृदय जोरात जोरात धडधडत होतं. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. त्या खूप कमजोर झाल्या आहेत, खूप रक्त गेलं आहे. मानसीचा श्वास अडखळला. काय झाले डॉक्टर त्यांना? डॉक्टर थोडा थांबला. त्यांच्या गर्भाशयात एक मोठी गाठ आहे. ही समस्या आजची नाही, खूप महिन्यांपासून चालू आहे. मानसीला धक्का बसला. आता काय होईल? डॉक्टरांनी शांत स्वरात सांगितलं. मी त्यांना तपासलंय, त्या खूप अशक्त आहे. जर आज रात्री त्यांना आणलं नसतं तर सकाळपर्यंत त्यांच्या जीवाला धोका झाला असता. मानसीच्या पायाखालची जमीनच सरकली हे ऐकून. उपाय? डॉक्टर म्हणाले लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल. गर्भाशय काढणे गरजेचं आहे. त्या शब्दांनी मानसी पूर्णपणे सुन्न झाली. शस्त्रक्रियेसाठी तिने संमतीपत्रावर सही करावी लागणार होती. घरचे कुठे आहेत? तिने विचारलं. वेळ नाही, तुमची परवानगी लागेल. सून, लेक, कोणीही चालेल. मानसीच्या डोळ्यांसमोर सगळं फिरू लागलं. मी कोण आहे? फक्त सून की आईची लेक? घरच्यांचा विरोध आठवला. लोक काय म्हणतील हे आठवलं. पण त्याहून जास्त सुशीलाबाईंचा हात थरथरत होता आणि ते थरथरणारं शरीर आठवलं. माझी आई असती तर तिने काय केलं असतं? उत्तर स्पष्ट होतं. मानसीने पेन उचलला. हात थरथरत होता, पण आवाज ठाम होता. मी सही करते. शस्त्रक्रियेपूर्वी सुशीलाबाईंना शस्त्रक्रिया कक्षात नेलं आलं. मानसी त्यांच्या जवळ गेली. आई, घाबरू नका, मी बाहेरच आहे.
सुशीलाबाईंनी डोळे उघडले. त्या हळू म्हणाल्या, माझ्या लेकरांनीही एवढं धाडस केलं नसतं. त्या शब्दांनी मानसीचं हृदय भरून आलं. शस्त्रक्रिया कक्षाचे दरवाजे बंद झाले. मानसी बाहेर बसली. एक एक मिनिट जड जात होता. कधी प्रार्थना, कधी डोळ्यांतून अश्रू. तिच्या फोनवर कॉल येऊ लागले घरच्यांचे. ती कॉल उचलत नव्हती. आता बोलण्याची वेळ नाही. आज शस्त्रक्रिया चालू आहे. बाहेर एक सून बसून होती, जी आज सून नाही तर एका आईची लेक होती. शस्त्रक्रिया कक्षाबाहेरची ती खुर्ची मानसीसाठी आज जगातील सगळ्यात जड जागा झाली होती. पांढऱ्या भिंती, दिवे आणि घड्याळाचा काटा, जो जणू मुद्दाम हळूहळू चालत होता. मी बरोबर केलं ना? कुठे चूक झाली तर? घरच्यांनी मला दोष दिला तर? ती डोळे मिटून बसली. डोळ्यांसमोर सुशीलाबाईंचा चेहरा येत होता. तोच थकलेला चेहरा जो रोज सकाळी उठून संसार सांभाळायचा, घर सांभाळायचा, पण स्वतःच्या वेदनांकडे कधीही पाहत नव्हता. आता शस्त्रक्रिया सुरू होती. डॉक्टर शांत होते, पण परिस्थिती गंभीर होती. सुशीलाबाईंचं शरीर खूप रक्त गमावू शकलं होतं. डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं. रक्तस्राव खूप जास्त झाला आहे. वेळेवर आणलं नसतं तर? ते वाक्य कोणीच पूर्ण केलं नाही. शस्त्रक्रिया चालू राहिली. प्रत्येक टाक्यात, प्रत्येक हालचालीत एका आईचं आयुष्य दडलं होतं. मानसी खुर्चीवरून उठली. ती रुग्णालयाच्या देवघरात गेली. तिने देवापुढे हात जोडले. एक ज्योत पेटवली. देवा, मी फार काही मागत नाही, फक्त एका आईला वाचव. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती रडत नव्हती, ती मन मोकळं करत होती. इकडे घरी रात्रीचा अंधार हळूहळू कमी होत होता. सुशीलाबाईच्या खोलीत नवरा व मुलगा बसून होते. आई कुठे गेली? मुलाने विचारलं. कोणीच उत्तर देत नव्हतं. मानसीचा फोन लागेना. थोड्या वेळात रिक्षावाले काका घरी परत आले. त्यांनी घरच्यांना सांगितलं, सुशीला वहिनी आजारी होत्या. तुमच्या सुनेने त्यांना दवाखान्यात नेलं. त्या वाक्याने घरात वादळ उठलं. तिला कोणी सांगितलं इतका मोठा निर्णय घ्यायला? तिने कसा घेतला? लोक काय म्हणतील? रिक्षावाला म्हणाला, लोक काय म्हणतील? त्याहून काकूंना खूप जास्त त्रास होत होता. मी पाहिले, त्या बेशुद्ध झाल्या होत्या. रिक्षावाल्याचं बोलणं ऐकून नवरा व मुलगा त्यांची चूक कळू लागली. आपण दुर्लक्ष केलं. नवऱ्याने डोकं धरलं. तिला आधीच खूप त्रास होत होता. मी ऐकलं नाही. मुलगा गप्प होता. त्याच्या डोळ्यांसमोर आईचं थकलेलं रूप फिरत होतं. मी म्हणालो होतो उद्या पाहू. आज तो उद्या खूप दूर वाटत होता. 3 तासानंतर शस्त्रक्रियाचा कक्षाचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. मानसी धावत पळत पुढे गेली. डॉक्टरांनी हलकसं असून मान हलवली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्या एका वाक्यात मानसीला नवं आयुष्य मिळालं. ती खुर्चीवर बसली. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ते आनंदाचे होते. सासूबाई शुद्धीवर आल्या. थोड्या वेळाने मानसीला आत बोलवलं. सुशीलाबाई खाटेवर होत्या, डोळे मिटलेले. मानसीने हळूच त्यांचा हात धरला. आई, मी मानसी. सुशीलाबाईंनी डोळे उघडले. क्षणभर गोंधळ, मग ओळख. मी जिवंत आहे. मानसी हसली, रडली. हो आई, आणि सुरक्षित पण आहात. सुशीलाबाईंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. मी इतके घाबरले होते ग, लाज वाटली म्हणून गप्प बसले. थोड्या वेळाने नवरा आणि मुलगा आले. सुशीलाबाईंनी त्यांच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, दुःख होतं. नवऱ्याने हात धरला. माझी चूक झाली. मुलगा काहीच बोलू शकत नव्हता. त्याने आईच्या पायाजवळ मान खाली घातली. सुशीलाबाईंनी मानसीकडे पाहिलं. मानसी बाळा, तू नसतीस तर मीही नसते. त्या शब्दांनी घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. आज मानसी फक्त सून नव्हती, ती निर्णय घेणारी, जबाबदारी उचलणारी आणि आईसारखी खंबीर उभी राहणारी व्यक्ती होती. थोडा वेळ शांततेत गेला. मग सुशीलाबाई म्हणाल्या, मी माझ्या वेदना स्वतःच लपवल्या. लोक काय म्हणतील याची भीती वाटली. त्यांचा आवाज थरथरत होता. पण आज कळलं, लाजेपेक्षा जीव मोठा असतो. सुशीलाबाई वाचल्या आहेत. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. पण अजून एक शस्त्रक्रिया बाकी आहे, मनाची, नात्यांची आणि विचारांची. रुग्णालयाची ती खोली आज वेगळीच वाटत होती.
तीच भिंत, तीच खाट, पण वातावरण मात्र बदललेलं होतं. सुशीलाबाई खिडकीतून बाहेर पाहत बसल्या होत्या. शस्त्रक्रियेनंतरचा तो 3रा दिवस. शरीर अजूनही अशक्त होतं, पण मन पहिल्यांदाच हलकं वाटत होतं. इतके महिने ज्या भीतीत जगली, ती भीती आज ह्या खाटेवरच राहिली. त्यांनी खोल श्वास घेतला. आयुष्यात पाहिलं आत्मपरीक्षण. मानसी पाणी घेऊन आली. आई, थोडं प्या. सुशीलाबाईंनी पाणी घेतलं आणि मानसीकडे नीट पाहिलं. आज त्या नजरेत ना संकोच होता ना अंतर. मानसी, हो आई. सुशीलाबाईंनी हळूच विचारलं, तू जर त्या दिवशी मला पाहिलं नसतंस तर? ती हसली. आई, देव प्रत्येकाला मदत करण्यासाठी वेळेवर माणूस पाठवतो. मी तुम्हाला भेटले तो योगच होता. सुशीलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. सुशीलाबाई घरी परत आल्या. त्या दिवशी घरात काहीतरी वेगळं घडत होतं. स्वयंपाकघरात त्या गेल्या नाहीत. कोणी त्यांना अडवलंही नाही. मानसी म्हणाली होती, आई, आता तुम्ही फक्त बरं व्हायचंय. नवऱ्याने पहिल्यांदा स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. थोडा अडखळला, पण काहीतरी केल्यासारखं वाटलं. मुलाने ऑफिसला जाण्याआधी आईच्या खोलीत येऊन विचारलं, आई, काही हवंय का? हा प्रश्न सुशीलाबाईंनी आयुष्यात पहिल्यांदा मनापासून ऐकला होता. एक दिवस संध्याकाळी घरात सगळे बसले होते. सुशीलाबाई म्हणाल्या, आज मला काहीतरी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. घर शांत झालं. मी आजारी होते. महिन्यांपासून मी पाहिलं, सांगितलं नाही. पण त्या थोड्या थांबल्या. मला आज लाज वाटली. लोक काय म्हणतील याची भीती वाटली. नवऱ्याने मान खाली घातली. मी ऐकलं नाही. ही माझी चूक आहे. मुलाचा आवाज थरथरला. आई, मी उद्या पाहू म्हणालो. तेच माझं अपयश आहे. सुशीलाबाईंनी हात वर केला. आज दोष नाही द्यायचा. आज शिकायचं आहे. काही दिवसांनी सुशीलाबाई शेजारणींमध्ये बसल्या होत्या. एक बाई म्हणाली, अगं, ह्या वयात शस्त्रक्रिया? सुशीलाबाईंनी हसून उत्तर दिलं, हो, आणि वेळेवर झाली म्हणून आज मी जिवंत आहे. सगळ्या जणी गप्प झाल्या. लाज बाळगून मी जवळजवळ मेलेच होते. त्या शब्दांनी इतर बायकांच्या चेहऱ्यावर विचार उमटले. सुनेचं स्थान बदललं. आज मानसीला कोणी नवीन सून म्हणत नव्हतं. ती निर्णय घेणारी व्यक्ती होती. जबाबदारी सांभाळणारी होती. घरात काही ठरवायचं असेल तर आधी तिचं मत विचारलं जायचं. पण मानसी बदलली नव्हती. ती तशीच होती. फक्त आज तिच्या शब्दांना फार मोठी किंमत होती. एक दिवस रात्री सुशीलाबाई मानसीच्या खोलीत आल्या. मानसी बाळा, मी तुला काही विचारू? हो आई. तू घाबरली नव्हतीस का? मानसी हसली. खूप, पण त्याहून जास्त मी तुम्हाला गमवायला घाबरले होते. सुशीलाबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. आजपासून तू माझी सून नाहीस. थोडा वेळ थांबून म्हणाल्या, तू माझी लेक आहेस. मानसीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्या दिवसानंतर घरात एक नवीन नियम झाला. आजार लपवायचा नाही, कोणताही. सुशीलाबाई स्वतः सांगायच्या, लाज माणसाला मारते, उपचार वाचवतात. सुशीलाबाई आज जिवंत आहेत, स्वतःसाठी. मानसी आज मजबूत आहे, निर्णयासाठी. आणि ते घर आज बदललेलं आहे, विचारांनी. कथेचा संदेश असा आहे की वय काहीही असो, आजाराला लाज नसते. वेळेवर घेतलेला निर्णय नात्यांनाही वाचवतो आणि आयुष्यालाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते ह्या कथेमधून ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.